तर मंडळी गेल्या 170 वर्षापासून या गावात बसतोय एक गाव एक गणपती. पण कुठं चला सांगतो. तर गणपती बाप्पा मोरया. तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. स्वागत आहे तुमचं आपलं माझा बाप्पा या सिरीज मधल्या दुसऱ्या भागात. आणि मी आज आलो होतो मान तालुक्यातल्या नरवणे या गावात, कारण मसवड पासून 25 किलोमीटर वर असलेल्या या गावात गेल्या 170 वर्षापासून एक गाव एक गणपती बसवला जातो, कारण गावाचं ऐक्य टिकून राहावं. तर गणपतीची प्रतिष्ठापना ही सगळ्या गावातर्फे श्री सर्वेश्वर मंदिरात केली जाते. मूर्ती ही पूर्णपणे इको फ्रेंडली असून पूर्णपणे मातीची आहे आणि गावातल्याच कारागिराकडनं बनवली जाते. पूर्ण गावाकडनं एक गाव एक गणपती बसवून रोज सकाळपासून आरत्या, महापूजा, खेळ, हरिनाम सप्ताह अशा बऱ्याच खेळांनी 13 दिवस हे गाव धमालीनं गजबजलेलं असते. आता मिरवणूक म्हणलं की डीजे आला, गुलाल आला, दांगडदिंगा आला, पण नाही बर का, इथं फक्त मिरवणुकीला टाळ, अभंग, मृदुंग, ढोल ताशे अशी सगळी पारंपरिक वाद्य वाजवली जातात. ते पण कशी पारंपरिक पद्धतीनं. पूर्वी गणपतीची मिरवणूक ही बैलगाडीतून काढली जायची, पण नंतर गावकऱ्यांनी हा लाकडी रथ बनवल्यामुळं आता बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक ही ह्या लाकडी रथातून काढली जाते. आणि हाच रथ गावकरी स्वतः ओढत नेऊन विसर्जना दिवशी गणेश घाटापर्यंत घेऊन जातात. आणि रात्री मिरवणूक काढल्यानंतर पहाटे गणपती गणेश घाटावर आणला जातो. पूर्ण मातीची जी आपली मूर्ती आहे ती इथं विसर्जित केली जाते. त्यामुळे इथं कसलाही जाती धर्माचा भेदभाव मानला जात नाही. सगळे मिळून एकत्र गणपती बाप्पा साजरा करतात. गावात कोण मोठं, कोण बारकं, कोण कुठल्या जातीचा असलं काही न बघता सगळेजण एकत्र येते आणि गणेशोत्सव साजरा करते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातलं नरवणे गाव हे एकदम खास गाव मानलं जातं. नरवणे गावचा गणपती फक्त एक देवपूजा किंवा एक उत्सव नाही, तर एक ऐक्य, प्रेम आणि आपुलकीचं एक प्रतीक आहे. आणि असेच नवीन नवीन गणपती बद्दल माहिती बघण्यासाठी आजच ब्लॉगर ऋषाला फॉलो करा. गणपती बाप्पा